चला तर मसाले भेंडी बनवण्यासाठी मी एवढी भेंडी चिरून घेतलेली आहे। ही पेस्ट तयार केलेली आहे। याच्यामध्ये आहे कांदा, लसण, अद्रक आणि टोमॅटो। याला छान भाजलं आहे आणि याची पेस्ट तयार केली आहे। धण्याचं कूट देखील आपल्याला करायचं आहे। हे काही मसाले आता भेंडीला मी ही फ्राय केलेली आहे। भेंडीला छान असं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। आता ही काढून घेऊ आणि आता याच्यामध्ये मी टाकले तेल। याच्यामध्ये टाकणार आहे मी जिरं तडतडल्यावर याच्यावरती जे पेस्ट केलेली आहे ते मी टाकणार आहे 2 चम्मच। त्याला छान आपण असं फिरून घेऊयात। ही पेस्ट शिजल्यानंतर याच्यामध्ये टाकू आपण लाल तिखट, हळद, हे घरचा मसाला, गरम मसाला। त्याला छान असं फिरून घेऊयात। छान तेल सुटेपर्यंत फिरवायचं आहे। बघा छान असा रंग येईपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे। आता हे पाणी टाकून थोडेसे मसाले आपण शिजवून घेऊ। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील टाकून आपण याला एकजीव होईपर्यंत फिरवायचं आहे। हे छान असं एकजीव झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण फ्राय केलेली भेंडी। हे बघा ही भेंडी आपण टाकून याला आणखीन मिक्स करून घ्यायचं आहे। भेंडी ही आपण अगोदरच सॉफ्ट करून घेतलेली आहे, त्यामुळे याला मिक्स व्हायला जास्त टाईम नाही लागत। मसाला अगदी छान पद्धतीने याच्यामध्ये मिक्स होतो, एकजीव होतो। बघा किती छान आपली भेंडी तयार आहे। आता आपण या स्टेजला याच्यावरती टाकणार आहोत मीठ शेवटी टाकते कारण की त्याला पाणी सुटतं आणि भेंडी एकदम सॉफ्ट होते। त्याला मी झाकून ठेवलंय। आता बघा आपली मसाले भेंडी एकदम तयार आहे खाण्यासाठी। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतायत ना? मग काय सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।